नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुंबईमध्ये आहोत आणि आजचा खेळ रंगणार आहे काळा चौकी अभ्युदय नगर येथील हेरंब सोसायटीमध्ये राहणाऱ्या पालकर फॅमिलीमध्ये. मूळची सिंधुदुर्गमधील वैभववाडी गावची ही फॅमिली गेली 70 वर्ष मुंबईमध्ये राहते. तेव्हा बघायचंय आजचा सामना कोण जिंकणार, थोरल्या जाऊबाईंचा संघ की धाकट्या जाऊबाईंचा. चला भेटूयात. नमस्कार. थँक्यू. आपण आलात आम्हाला फार आनंद झाला. बरेच दिवस मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं ना. हो, नक्की. आता पैठणी तुम्हाला मिळो हेही स्वप्न पूर्ण हो तुमचं. थँक्यू. तुमचं नाही का काही स्वप्न की मी तुमच्या घरी आलो, आनंद नाही झाला तुम्हाला? थोरल्या कोण? थोरल्या तुम्ही. तर आज आपण पालकर कुटुंबामध्ये आलोय आणि आता थोरल्या जाऊबाईंकडून ओळख करून घेऊयात कुटुंबाची. नमस्कार, मी संजीवनी पालकर. हे माझे मिस्टर संजीव पालकर. हा माझा मुलगा श्रेयश पालकर. ह्या माझी सासूबाई सत्यवती पालकर. ही माझी वहिनी अनगा पालकर आणि आनंद पालकर. हा माझा दीर आनंद पालकर. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी सौमृण्मयी मोहन पालकर. हे माझे मिस्टर मोहन सहदेव पालकर आणि ह्या माझ्या वहिनी प्रगती परब. कुटुंबाची छान ओळख झाली आणि आता जरा सासूबाईंशी गुपचूप गुपचूप गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ सत्यवती पालकर. नमस्कार. नमस्कार. आलोय तुमच्या घरी आज पैठणीचा खेळ खेळायला. हा हा, मजा वाटते ना? मजा वाटते. आणि आता कोण जिंकणार असं वाटतंय मग? पेचात टाकलं म्हणा तुम्ही लगेच. थोरला जिंकणार का धाकट्या जिंकणार? तुम्हाला काय वाटतं? धाकट्या जिंकणार. धाकट्या जिंकणार. हा, सासूबाई आता ठरवून टाकलंय धाकट्या जिंकणार आहेत म्हणून. आणि आता मला सांगा तुमचा एक काळ आता वेगळा. आता तुम्ही मस्त नऊवारी वगैरे नेसलाय, अलीकडच्या पोरी आहेत. तुम्हाला काय वाटतं तुमच्या काळासारखं त्यांनी वागायला पाहिजे का आता बरोबर वागतात? पण आताच्या वागणार नाही. आताच्या वागणार नाही आता ना? पॅशन आहे. हा. आता पॅशनदारच वागणार. आमच्यासारख्या काष्टीसाठी नाही नसणार. तुम्हाला काय वाटतं तुमच्या सुनांनी आता तुमच्यासारखं पारंपरिक राहायला पाहिजे का नवीन मॉड पुन्हा नाही राहतात? करणार. नवीन मॉड मध्ये येणार त्या. होय ना. मग आवडतंय का मग नवीन मॉड? आवडते. आवडतंय ना. आवडते. मग तुम्हाला पण मॉड राहायला सांगितलं तर चालत? आम्हाला पण मॉड मध्ये राहायला सांगतात. मग का नाही राहत तुम्ही? राहतो म्हणजे काय, कधी गावाला राहतो कधी इकडे राहतो. तसं म्हणजे येसासारखं वागायला पाहिजे ना. बरोबर आहे. जैसा देश वैसा भेस असं हा, म्हटलेलं आहे मग. कोणीतरी. मग आता छान परीक्षण करा. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्हाला मार्क द्यायचे सुनबाईंना. थोरला किंवा धाकट्या अशी निवड करायची बरं का. तयार ना तुम्ही? पहिला तयार. प्रश्न तुम्हाला विचारतोय. घरच्या साफसफाईवर कोणत्या सुनबाईंचा जास्त भर असतो? धाकट्या. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई हात राखून खर्च करतात? ही धाकटी. जास्त धाकट्या करतात असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कुठल्या सुनबाईंशी तुमचं जास्त पटतं? या धाकट्या सुनेशी पट्ट सारखं. इथेच राहायची मी. धाकट्या. इथे लग्न झाल्यापासून 4 वर्ष इथेच राहायची मी. धाकटे असं पुन्हा एकदा उत्तर दिले त्यांनी. पुढचा प्रश्न आहे. कुठल्या सुनबाई घरात फार चिडचिड करतात? चिडचिड करतात. चिडचिड काय असं रे काय तसंच काय घडला तर करतात, नाही तर काय चिडचिड कोण करत. पण थोरल्या किंवा धाकटे आपल्याला निवडायचे? धाकटी अशी म्हणजे चिडचिड काहीतरी हे झालं तर करतात, नाही तेवढ्या पुरतं आपला. कोण करताय? हे धाकटी. धाकट्या. पुन्हा जास्त एकदा नाही. धाकट्या उत्तर आलेलं म्हणजे आहे. झाला तर, झाला तर बर. नाही तर नाही. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाई स्वयंपाक छान करतात? ऋणमयी. म्हणजे थोरल्या. लास्ट नंबर. धाकट्या. धाकट्या. हा. धाकट्या असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि छान गप्पा झाल्या तुमच्याशी. आता भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाई आपल्या सोबत आहेत आणि आता खेळायचं आहे बझर राऊंड. बघूयात आता काय काय तुम्ही धमाल करणार. त्यांनी मला चॅलेंज दिलं की मी खूप बडबडी आहे, नंतर तुम्हाला कंटाळा येईल, तुम्ही म्हणाल की मी इकडे बसते आणि तुम्ही तिकडे. इतके बडबड आहे का तुम्ही? हो हो, पुष्कळ. आणि ह्या कशा आहेत? ह्या जास्त अशा मिक्सअप होत नाहीत आणि झाल्या तर मग त्या पण एन्जॉय करतात. या बेस्ट फ्रेंड झाल्या की नाही तुमच्या आजपर्यंत? हो, मी खरं म्हणजे आमचं 3-4 वर्ष आम्ही एवढं पटत नव्हतं. पण आता आमचा एक इन्सिडेंट झाला म्हणजे आमच्या नवीन जाऊबाई कोणाचं आल्या. पटत कोणाचं नव्हतं? म्हणजे आम्ही एवढा नव्हतो. दोघींचं. हो, अच्छा. हा, नव्हतो. हा. थोडासा प्रॉब्लेम होता जरा, म्हणजे थोडासा मिसअंडरस्टँडिंग वगैरे असं नाही होतं. काय काय पण गैरसमजाचं कारण काय होतं म्हणजे त्यांना असं वाटायचं की सासू मला जास्त लाड करतात. तुमचा? हा, आणि त्यांना असं वाटतं त्यांना फक्त त्यांनी असं केलं, पण नाही. त्यांना पण काय चुकीचं होतं तेव्हा त्यांच्या वेळी पण बोलले आणि माझ्या वेळी. आणि आता दुसरी गोष्ट आली, छोटी जाऊबाई आली म्हणून आता त्यांची लाड करतात. मी आमच्या दोघींकडे म्हणजे बघत असं वाटतं. माझं म्हणणं एवढंच आहे की तिघींना सारखं प्रेम प्रेम करा. द्यायचं. तुम्ही आम्हालाही तेवढंच विचारा आणि तिला पण तेवढंच विचारा. सासूबाईंना तुमचं म्हणणं आहे? हो, माझं तरी म्हणणं आहे, कारण मी पण सासूंसाठी भरपूर केलंय. माझं दोघींनी लग्न- पण केलं.
ह्यांनी पण केलं, मी पण माझं केलं. कसं माझं लग्न झाल्यापासून मी म्हणजे माझी लग्नाची लीव पण मी त्यांच्यासाठी घालवली. हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन झालेलं, तर मी खूप नवकी होती या सगळ्यांच्या घरातल्या. हा. ते आजी आजोबांची पण जबाबदारी माझ्यावर होती आणि ह्यांचा लहान मुलगा होता म्हणून मी समजून घेतलं, कारण त्यांच्यावरती जबाबदारी त्यांच्यावर पण होती, म्हणून माझ्यावर पण मग होती. आज नाही, आमचं त्यांचं ऑपरेशन पासून ते मीच केलं होतं, त्यामुळे मला. आणि आता आईने म्हणजे छोटी आलीमुळे त्यामुळे तिच्यावर जास्त अटेन्शन देतात. मग मला कसं वाटतं की वाईट वाटतं, मी त्यांच्यासाठी माझं सर्वस्व वाहून घेतलं. मी माझ्या सख्ख्या आईला पण एवढं जीव नाही लावलं तेवढा त्यांना जीव लावलेला. तुमच्या आईची पण आठवण आता तुम्हाला हो. थोडक्यात आली की आज कार्यक्रम आई, माझ्या बघत असेल आईचं आई. स्वप्न होतं, माझी आई चांगली असते तर नक्की इथे आली असती, कारण तिला 4 वर्ष पॅरालिस झाले. आज जर मला पैठणी मिळालं तर माझ्या आईचं स्वप्न पूर्ण होईल आणि मी नक्की जाईन तिला दाखवेन. मला पैठणी नाही, पण माझ्या आईचं स्वप्न पूर्ण मला करायचं. नाही, नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं या आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही जरासं शांत बसलात, पण आता प्रश्नोत्तर करूयात, त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्तरं द्या आणि आता जरा हसा. आई पण हसत असतील बघताना ना कार्यक्रम. हो ना. हसत हसत उत्तर द्या. चला, पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमची कुलदेवी कोणती? बोला. पाहुणा देवी. उत्तर चुकलंय वहिनी, तुम्ही उत्तर द्या. भराडी देवी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. आणि जिंकलेला आहात रोख 200 रुपये. अभिनंदन. थोरले ना तुम्ही. पुढचा प्रश्न ऐका आता शांतपणे. सासू सासऱ्यांचं लग्न कुठल्या गावी झालं? बेल वाजवा. बोला. सोनाळी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. क्या बात आहे. जिंकलेला आहात रोख 200 रुपये. अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, नीट ऐका. सासूबाईंचा आवडता अभिनेता कोणता? बोला. अमिताभ बच्चन. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर द्या. नाही येत आहे? नाही. बरोबर उत्तर आहे अशोक सराफ. आई शपथ, माहिती होतं पण गेलं. चला, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. समस्त पालकर कुटुंबाला मुंबईमध्ये जास्त कुठे जायला आवडतं? येत आहे? 1 मिनिट. 1 मिनिट नाही मिळणार, संपत आली वेळ तुमची. नाही, बरोबर उत्तर आहे राणीचा बाग. आई ग. श्रेयश आणि हा, गेला होता ते आता नंतर discuss करा. चला, पुढचा प्रश्न आहे, ऐका पटकन. तुमच्या आजे सासऱ्यांचं नाव काय? गंगाराम गोपाळ पालकर. नाही, गोपाळ गंगाराम पालकर. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. त्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणजे शेवटचे 200 रुपये तुमच्याकडे आले. आम्ही केलं ना त्यांचं सगळं, आम्ही म्हणून भरपूर आशीर्वाद केलं देणारच ना आम्हाला ते. नक्की. चालेल, तुमची अशी सगळी स्वप्न पूर्ण होत